शुभ सकाळ. सकाळी सकाळी आज आले मम्मीकड आणि मस्तपैकी मम्मीने बघा मला नाश्त्याला सकाळी सकाळी काय दिले, मुगाने तांदूळ मिक्स असा डोसा आणि बटाटा एकदम भारी झाली ह्याची चव. ओवे काय पिते माहितीये का, दूध आणि बिस्किट. आजीचं बघितलंय तिनं पार्लेचं बिस्किट आणि दूध खायचं तर तीच पे लागली भारी लागतंय, लय भारी टेस्ट म्हणजे डोसे. काय ते काय चाललो पोट भरून बहिणीला जेवाय वाढले ते खाऊन बघ की डोसा, लय छान झालं. बहिणीनं बनवले वाटतं बटाटा, लय आवडते मला. काय बेत बेत कशा पेयचं काय कर 12 वाजता आलो रामात. दुपारी करू, दुपारी करी बिर्याणी करायची आणि मग परत जाऊन वेळ मिळेल पार्टी करू सांग मस्त पैकी. रानात काय काम चाललंय, मुर्गा बनवायचं आहे आज. आता आता इथनं पुढं वैरण काढायची काय दिसत असं का एक एकर मग पण काढून आलं. होय, आपल्या कुटीवरच करताय. मी पण इथे सोबत जायला बघा ना. आज मम्मी बनवणार आहे गरगट्टा. त्याच्यासाठी ह्याच्यात पालकाची भाजी, शेपूची भाजी आणि सगळं खाली गेलंय, शेंगदाणं डाळ सगळं टाकलंय. कुकरला लावायचे. इकडं मिरच्या भाजून घेतल्या, त्या बारीक करायच्या त्या मिरच्या, आणि इकडं चालली तांदूळची भाजी करायची. आजीला पण जेवायला द्यायचंय, त्याच्यामुळे चटकन करायची गरगट भाजी. तांदूळची भाजी लय आली आता उन्हाळ्या दिवसाची सुद्धा राहणार. ऊन तर एवढं पडलंय ना की काय विचारू नका. आणि असल्या उन्हात ना भयाचं कुट्टी करायचं काम चालू आहे. ती रानात आहे, तर मग मी चालली आहे बघा त्याच्याकडंच. आता म्हणलं काय काम चाललंय तर बघावं त्याचं. घरातच होते आल्यापासनं, म्हणलं चला आता जाऊन बघूया तरी भया काय काम करतो एवढ्या उन्हात. बघा अजिबात बाहेर येऊ वाटत नाही, वारं तर आज कसलंच नाही, पण त्याचं काम चाललंय. म्हणलं चला बघून तर येऊया काय काम चाललंय ती. चला तुम्हाला पण दाखवूया म्हणलं, थोडंसं कुटी करायचं काम चालू आहे वाटतं आज रानात, तर म्हणलं तीच दाखवूया. डाळिंबीच्या बागेतनं जायला लागतंय तिकडं, शेततळ्याकडं चालू आहे ना कुटीचं काम, त्याच्यामुळं. बघा आंब्या किती मोठं मोठं दिसायला लागलं, तर इकडनं दिसते. तर आंब्याला तवर लागल्यापासून आलीच नव्हती मी इकडं. आंबा कैरी केवढ्या झाल्यात ते पण बघावं म्हणलं, आणि कुटीचं काम चाललंय ते पण बघा. कैरी आता चांगल्या मोठ्या व्हायला लागलेत बा. आंब्याला मोहर लागून कैरी लागली, तरी पण मी इकडं काय आली नव्हती, आज आले. भरपूर कैऱ्या पण लागल्यात आपल्या आंब्यांना. इकडनंच वाट आहे ना आता जायला, तिकडं कुट्टी करते तिकडं, म्हणून ये वाटत सगळे आंब्याची एवढी सगळे आंब्याची झाडं दिसायला लागली. ऊन तर एवढं पडले वाटायला लागले, आंब्याच्या झाडाखाली झोपावली वाटत. एकदम गारगार सावली सगळ्या आंब्यांच्या खाली. आणि काही आंब्यांच्या खाली थोडं थोडं गवत आहे, पण साफ केलेले पण आहेत. बसायला पण जागा आहे काय काय आंब्यांच्या खाली. बघता बघता आपण शेवग्याच्या बागाकडे पोचलो. मका कुठं आहे काय माहिती आता, मला वाटतं शेवग्याच्या तिथंच मका असेल, मला पण माहिती ना. मी पण शोधत चालली आहे. बाया आताच गेला ट्रॅक्टर घेऊन माघारी, म्हणला येतो माघारी चल. तर रामफळाचं रामफळाचं झाड आहे बघा, तर छान छान रामफळं लागलेले आहेत त्याला. अजून भरपूर मोठं होणार आहे. काय आणलंय गाजे? रामफळ 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 पिकले, झाडाला पिकलंय. लय गुळमाट आहे. मी आताच एक बघितलं होतं, पण ते कच्चं होतं. सकाळपासून भयाचं काम चालू आहे बघा, आणि सगळीच काम करते ती.
एवढी सगळी अगोदर शेवग्यातली सगळी वैरण त्यांनी काढून ठेवली आहे. पूर्ण अशा लाईनीच्या लाईनी सगळी काढून ठेवली. आणि आता मी इकडं शूट घ्यायला येणार होती तोपर्यंत ह्यांची वैरण सगळी काढून झाली आहे. मला वाटलं उन्हाळ म्हणून जरा वेळ बसतेली, म्हणून मी आपल्या रिलॅक्समध्ये आल्यापासून बसली. पण मी येपर्यंत ह्यांचं काढून झालं होतं. म्हटलं चला आता तुम्हाला दाखवूया. आता इथनं पुढं काय करायचं आहे वैरणीचं मला काय एवढं माहिती नाही. बहिड्याला विचारूया आपण पुढं काय करायचं आहे. आता सध्या तर ट्रॅक्टरमध्ये भरून न्यायचं काम सुरू आहे. बहिड्या काय करायचं मग आता हे वैरण घरी नेऊन? अगं ह्याचा आपल्या गुरांना मोरघास करायचा आहे. हा सगळे एकदम हा सगळे एकदमच काढायची आणि एकदमच न्यायची. अगं सगळे एकदम म्हणजे रोज ताप पण होत नाही हा आणि हे एकदम घेऊन मोरघास केला का नाही हा ते गुरांच्या म्हणजे अंगी पण लागते, म्हणजे आपण चांगलं धान्य तयार होतं. मानव तू मानतय मानवतोय मुरगास. किरळी पडली नाही पण एवढी ना छोटी आहे अजून. काय म्हणली? किरळी जास्त पडली नाही मकाला. हा कवळे तोपर्यंतच काढली का? कवळी म्हणजे काय झाले, आपण शेवग्यात लावली मका, हा शेंगा काढायला त्रास व्हायला लागला. बारक्यापणी लय ऊन मिळलं नाही ग, हा त्यामुळे ती वाढली नाही. आणि जरा दाट पण लावलेली आपण, होय त्यामुळे ती मोठी झाली नाही. हा पण फक्त अगं ऊन कसलं. चल मग चाल लाव बाय बहिणा बाय. आता जाती तू घेऊन या ही ट्रॅक्टर, तोपर्यंत मी हळूहळू जाती. बर बर मग परत अजून कसं करतोय मला दाखव परत अजून. बर बर दाखव का. हा घरी निघालेच होते तोपर्यंत मध्ये ना मला ही बाज दिसली बघा. एवढी आंब्याची अशी गारगार सावली, शेजारी अशा छान छान छोट्या छोट्याशा लागलेल्या कैऱ्या आणि त्याच्या खाली बसायला ही छान अशी बाज. किती भारी आहे ना. आणि एवढी थंडगार सावली आहे ना. चालून चालून मला ऊन भरपूर लागलं होतं. भरपूर लांब आहे ना मकाचं रान. तर मी असं चालत चालत आली होती, तर इथं बघा मला ही बाज दिसली म्हणून थोडा वेळ 5 मिनटं याच्यावर बसावं म्हटलं. आणि एकदम छान छान अशा कैऱ्या लागलेल्या त्या बघा. आता ही कैऱ्या ज्यावेळेस खायला येतील ना, त्यावेळेस या बाजावर बसून कैऱ्या खायला एकदम भारी वाटेल आणि एकदम मजा येणार आहे बरं का. काय करताय व? अगं किती करायला लागलो तायडे. मोरघास करून ठेवायचा आपल्या गुराशीला, बॅग भरून ठेवायची. आता जुली दादा दाखला दोघं जण हा. काय 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 मामा टाकला बस मामा. सगळ्यात मोठं काम दिलंय मग माझ्याकडे. शेवटचा एक डोसा सोडला आणि तिला वाटलं ह्या साध्या तळ्यामध्ये पण ती निघल, पण ती ह्याच्यात काय निघलं नाही. आणि निघलं नाही की नाही निघते, पण हे एवढं पॅक बसलंय ह्या तव्याला की आता एवढं बरेच वेळ झालं ही सोडलं होतं ह्याच्यावर. एकदम थंड तवा झाल्यावर आपण काढायला लागले. ही पॅनमध्ये चांगलं निघलं, पण तिला वाटलं ह्याच्यात पण निघल. आपण अजिबात निघत ना अशा तव्यात. ही एक कोणत्या पण प्रकारचा डोसा करायचा असेल तर पॅनमध्ये व्यवस्थित निघतं. तुम्हाला दाखवायला मी छान निघला होता, पण ह्याच्यामध्ये नाही निघत अजिबात. आता ही करडून करडून काढत बसली. खायचं कधी काढून? खायचं नाही, काढून बरेच वेळ झालं ठेवलंय त्याच्यामुळं. आणि काढून द्यायचंय ना. हो तुला काय काय वाटत जेवायला? आजीनं बनवली तांदूळची भाजी, मिठाची भाजी. गरगट मिठाची भाजी चपाती वाढ होती. गरगट्टा आणि ते काय बघ डोसा. डोसा हा सकाळी पण डोसा खाल्ला, आज खायचा. हा भात गरगट्टा हाय तरी पण तुला आता हेच खायचंय ना. डोसा खा मग. आम्ही खाणार आहे कवळे काकडी आणून ठेवली आहे रानात. मस्तपैकी भात गरगट्टा होतं, पण जरा फुलकी अजून गरगट्टा लांब फुलली आहे.
दीदूला पण बोलवायचं. आता मस्त पैकी जेवण करायचं आणि मग बघूया पुढं काय काय काम करायचं. आणि